मुंबईत महायुतीचा 200 जागांचा तिढा सुटला। साटम यांची माहिती, उर्वरित 27 जागांवर लवकरच तिढा सोडवण्याचा दोन्ही पक्षांचा दावा। पुण्यात मनसे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता, बैठकीत लेट नाईट मनसेची एंट्री। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बोलावली बैठक, आज शिवतीर्थावर मनसेचं मंथन। ठाकरेंसोबतच्या बैठकीत अडलेल्या 4 जागांबाबत होणार चर्चा। मुंबईत ठाकरे ब्रँडची ताकद पणाला, विभाग प्रमुखांऐवजी उमेदवारांची सूत्र, बातोश्री शिवतीर्थावर। संभाजीनगरानंतर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये, नाशकातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। नाशिकमध्ये महायुतीचं ठरलं, भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती। मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही, महापालिका प्रशासनानं केलं स्पष्ट। मुंबईत 11 लाख नव्हे 1,68,350 दुबार मतदार, पालिकेचा दावा। सर्व पक्षांचं आस्ते कदम, निवडणूक बंडखोरी फोडाफोडी रोखण्यासाठी सावध पवित्रा। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, रायगड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात, मुख्य आरोपी रवींद्र देवकर, दर्शन देवकरला घेतलं ताब्यात। बारामतीत देशातील पहिल्या AI वास्तूचं रविवारी उद्घाटन, उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन, समारंभाला पवार कुटुंब एकाच मंचावर येणार। शिर्डीत पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या आरोपींचा प्रताप, घटनेत हवालदार गंभीर जखमी। चंद्रपूरमधील अवैध सावकारी आणि किडनी विक्री प्रकरण, फरार आरोपी मनीष घाटबांदे पोलिसांना शरण। MPSC परीक्षेसाठी वयोमर्यादा 1 वर्षानं शिथिल, 6 जानेवारीपर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी।